राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. आज जागतिक हृदय दिन. आयकर विवरणपत्र सादर न केल्याने 16 पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता. खासदार राजू शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, कपिल पाटील यांचा लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती रडारवर. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉक्टर शंकरराव चव्हाण सहकारी, बायोशुगर व ॲग्री प्रोडक्ट्स लिमिटेडचे नवनिर्वाचित चेअरमॅनपदी नरेंद्र भगवानराव चव्हाण यांची निवड. निराधारांचे थकीत अनुदान 8 दिवसात वाटप करू. माजी खासदार खतगावकरांना जिल्हाधिकारी काकाणी यांचे आश्वासन. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक राम कापसे यांचे वयाच्या 82व्या वर्षी राहत्या घरी निधन. 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन. नांदेड शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले निर्देश. आता बातमीपत्र विस्ताराने. पक्षाघात, निमोनिया, छाती दुखणे, पोटात अतिवेदना होणे, सर्वच बाबींना हार्ट अटॅक म्हणणे चूक आहे. हार्ट अटॅक आला असताना छातीच्या मध्यभागी प्राणांतिक वेदना होतात, घाम सुटतो, घशापर्यंत व दोन्ही हातात वेदना होतात, अनेकदा पाठीत कळ उठते. त्या व्यक्तीला मरण ओढवणार अशी भीती वाटते. अशी लक्षणे सर्वच रुग्णात उद्भवत नाहीत. यापैकी एक लक्षणही काही वेळेला हृदयविकाराच्या झटक्याची पूर्वसूचना देऊ शकते. मात्र सर्वसामान्य लोकात हृदयविकाराची भीती असल्यामुळे छातीत कुठेही काही क्षणापुरती अधूनमधून घाबरून धाव येतात. 10 पैकी सुमारे 7 ते 8 लोकांना केवळ स्नायू किंवा वरवर हाडांच्या तात्कालीन दुखण्याचा त्रास असतो. भयगंडामुळे त्यांना हृदयविकार झाला किंवा हार्ट अटॅक आला असे वाटते. हृदयविकार किंवा हार्ट अटॅकची भीती निष्कारण बाळगण्यात अर्थ नाही. हृदयविकार म्हणजे केवळ हार्ट अटॅक नव्हे. हृदयविकाराचे महत्त्वाचे 4 प्रकार असून ज्यामुळे हार्ट अटॅक येतो तो एक प्रकार होय. हृदयाच्या रक्त पुरवणाऱ्या 3 वाहिन्यांमुळे हृदयाचा पंप नियमित काम करतो, परंतु हा पुरवठा कोणत्याही कारणामुळे कमी झाल्यास छातीत वेदना, अंजायना किंवा हृदयविकाराचा झटका येतो. याशिवाय अतिदाबामुळे हृदयाचे स्नायू टणक होतात व नंतर हार्टफेल होऊ शकते. तसेच हृदयाच्या 4 झडपावर संधिवाताने परिणाम होऊन त्या आकुंचित तरी होतात किंवा रुंद होऊन झडप बरोबर काम करत नाही. तसेच हृदयाच्या 4 कप्प्यामध्ये असणाऱ्या पडद्यांना जन्मतः छिद्र असू शकते किंवा रक्तवाहिन्या उलटसुलट जुळल्या जाऊ शकतात. त्यामुळे एक प्रकारचा हृदयरोग होऊ शकतो. शिवाय विषाणू किंवा अज्ञात कारणामुळे हृदयावर सूज येऊन ती क्षीण होऊ शकते. या सर्व हृदयविकाराचे वेगवेगळे निदान करून वेगळ्या पद्धतीने इलाज करावा लागतो. हृदयरोग शास्त्रात आधुनिक काळात मतिकुंग करून टाकणारी प्रगती झाली आहे. हृदयाच्या प्रत्यारोपणापासून ते वाहिन्या व झडपा कृत्रिम रीतीने सहज बसवण्यापर्यंत हृदयरोग तज्ञांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे हृदयरुग्णांनी नेहमी आशावादी राहिले पाहिजे व जागरूकपणे विद्यमान सुविधा व सवलतींचा कसा फायदा करून घेता येईल याचा प्रयत्न करावयास पाहिजे. मधुमेहाप्रमाणे आपला देश हृदयविकाराची राजधानी होऊ पाहत आहे. विशेष म्हणजे तरुण वयात हृदयविकाराचा झटका येणाऱ्यांची व मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढत आहे. याचे कारण काय? गेल्या काही वर्षात सर्वसामान्य लोकांमध्ये व तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत आहे. गुटखा, नस, धूम्रपान ही तंबाखूचीच भावंडे होत. मौज म्हणून तंबाखूचे सेवन जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे हृदयवाहिन्या आकस्मिकपणे आकुंचित होऊ शकतात व हृदयात अनियमितता येऊन हृदय बंद पडू शकते. भारत गरीब देश असला तरीही स्थूलपणाचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषतः पोटात बेंबीच्या आसपास चरबीचे प्रमाण वाढणे चांगले लक्षण नव्हे. स्थूलपणामुळे रक्तात चरबीचे प्रमाण व तत्सम चरबीयुक्त पदार्थ वाढतात व हृदयाच्या वाहिन्यामध्ये एक प्रकारचा थर साचून ते आकुंचित होतात व पुढे हृदयविकार व रक्तवाहिन्याचे इतर विकार होऊ शकतात. अति रक्तदाब किंवा जन्मतःच होणारी हृदयविकाराबद्दल अनाठायी भीती न बाळगता योग्य काळजी घेतली तर हृदयविकारापासून आपले संरक्षण होऊ शकते, असा आजचा हृदय दिनाचा संदेश होय. आयकर विवरणपत्र सादर न केल्याने
16 पक्षांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे या पक्षामध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासह खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाचाही समावेश आहे. इतकंच नाही तर आमदार कपिल पाटील यांचा लोकभारती पक्ष आणि माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्षही या यादीत आहे. या निर्णयामुळे या पक्षांना एकत्रित निवडणूक चिन्ह मिळणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात राजकीय पक्षांना न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणं राजकीय पक्षांना बंधनकारक असतं. मात्र आयोगाने 2005 मध्ये नोंदणी झालेल्या राजकीय पक्षांचा आढावा घेतला असता अनेक पक्षांनी दरवर्षी सादर करावयाचे वार्षिक लेखापरीक्षण अहवाल आणि आयटी रिटर्न सादर न केल्याचं आढळून आलं. त्यामुळे निवडणूक आयोगाने आक्रमक पवित्रा घेत राजकीय पक्षांना नोटिसा धाडल्या आहेत. या नोटीसला राजकीय पक्षांनी दिलेलं उत्तर समाधानकारक नाही. त्यामुळे निवडणूक आयोग 16 राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याच्या तयारीत आहे. खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटना, रामदास आठवले यांचा रिंपाई, कपिल पाटील यांची लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती, ऑल इंडिया क्रांतिकारी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष, इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टी, मागासवर्गीय जनशक्ती पार्टी, राष्ट्रवादी जनता पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, सत्यशोधक समाज पार्टी, शिवराज्य पक्ष, रिंपाई, महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, जनशक्ती आघाडी हे सर्व पक्ष रडारवर आहेत. गेल्या 2-2.5 वर्षापासून श्री नरेंद्रजी चव्हाण यांनी शारदा भवन शिक्षण संस्थेच्या कामकाजात विशेष लक्ष घातले आहे. त्यांच्या दुर्दम्य इच्छा शक्तीमुळे आज नानांना हवी असलेली शिक्षण संस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे असे म्हटले तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही. कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांनी जो उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शिक्षण संस्थेची उभारणी केली होती तो हेतू साध्य तर झालाच, परंतु मधल्या काळात जी घडी विस्कटली होती ती आता पूर्वपदावर येत आहे. श्री नरेंद्र चव्हाण यांनी पूर्वलक्ष संस्थेकडे केंद्रित केले आहे. हे करत असताना अनेक नवशागवशांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने भरवून देत आपलेसे करण्याचा प्रयत्न केला, परंतु अंगी असलेल्या उत्तम गुणामुळे ते आपले कौशल्य दाखवीत अनाठायी लोकांना थारा देत नाहीत. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे अडगळीत पडलेल्या संस्थेतील अनेक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला. भविष्यातही त्यांच्याकडून योग्य लोकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व खात्री आहे. संस्थेतीलच काही लावकलिंगे असलेल्या प्राध्यापकांनी व काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणात भरविण्याचा प्रयत्न केला. आज खरोखरच त्यांच्यासारख्या निस्वार्थी व्यक्तींची गरज आहे. 29 सप्टेंबर 1972 रोजी नरेंद्र चव्हाण यांचा पुण्यात जन्म झाला. सौ रेखा भगवानराव चव्हाण यांच्या पोटी जन्मलेल्या श्री नरेंद्र यांचे शालेय शिक्षण पीपल्स हायस्कूल येथे झाले. शालेय जीवनात खोडकर असलेल्या नरेंद्र चव्हाण यांनी बालपणीच ठरवले की आपल्याला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचे नाही, तर काहीतरी वेगळे करायचे व स्वतःचीच एक वेगळी ओळख निर्माण करायची. त्यांनी यशवंत महाविद्यालय येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुण्यात नरेंद्र इलेक्ट्रॉनिक्स फार्मा कंपनी स्थापन करून तेथे जवळपास 200 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. श्री समर्थ युथ पुणे या एनजीओच्या माध्यमातून गरीब मुलांसाठी शाळा बांधून दिल्या. त्यांचे इंग्रजीत शिक्षण व्हावे यासाठी ब्रिटिश गॅस, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या मोठ्या कंपन्यांचे सहकार्य घेतले. गरीब कुटुंबांच्या मुलाला मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. क्लिनिकल रिसर्च, डेटा स्टोरेज, करिअर इन फायनान्शियल एक्सपर्ट, पॅकेजिंग अँड प्रिंटिंग, करिअर इन मेट्रो टेक्नॉलॉजी, करिअर इन तलाठी, ज्वेलरी करिअर, करिअर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, असिस्टंट इंटेलिजन्स ऑफिसर, टॅटू आर्टिस्ट, अवे टू चॉकलेट करिअर यासारख्या अनेक नवनवीन अभ्यासक्रमातून तरुणांना रोजगार मिळवून देण्याबाबत ते मार्गदर्शन करतात. केवळ डॉक्टर, इंजिनियर यासाठी तरुणांनी शिकू नये, तर अन्य क्षेत्रातही भरपूर पैसे कमवण्याची संधी आहे हे तरुणाईंना पटवून देत अनेकांचा त्यांनी उद्धार केला आहे. नांदेडच्या एचजीजीएस कॉलेजमध्ये जर्मन व जापनीज भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात श्री नरेंद्र चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या ध्येयसक्त तरुण वेड्यास वाढदिवसाच्या नमस्कार लाईव्ह तर्फे कोटी कोटी शुभेच्छा. वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, टिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे बहुतांश प्रश्न मार्गी लागले असून येत्या 8 दिवसात निराधारांचे थकीत अनुदान वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांनी दिले आहेत. आयसीआयसीआय बँकेऐवजी खतगावकरांच्या मागणीनुसार निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान वितरण पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत खाते उघडून केले जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. बिलोलीसह जिल्ह्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले नसल्याची बाब समोर आल्यानंतर खतगावकर यांनी थकीत अनुदान तात्काळ वाटप करा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा दिला होता. काल 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी प्रशासन व बँकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अनुदान वाटपाचा आढावा घेतला. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी निराधार लाभार्थ्यांचे खाते जनधन योजनेशी जोडावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. काकाणी यांनी लाभार्थ्यांचे थकीत वेतन येत्या 8 दिवसात वितरित केले जाईल असे सांगताना जनधन योजनेच्या खात्यामार्फत अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल असे आश्वासन दिले. एक उत्तम संसदपटू आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी अशी ओळख असणाऱ्या राम कापसे यांचं आज निधन झालं. वयाच्या 82व्या वर्षी कल्याणमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 11 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघाली आहे. नगरसेवक, महाराष्ट्र विधानसभेत आमदार, लोकसभा खासदार, राज्यसभा खासदार ते अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल असा राजकीय प्रवास रामभाऊंनी केला. कोणत्याही पदाच्या हव्यास न बाळगता निस्वार्थीपणे ते काम करत असत. मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करणं, जनतेसाठी काम करणं हे त्यांच्या कामाचं वैशिष्ट्य होत. जनसंघ आणि त्यानंतर भाजपचे राज्यासह देशभरातील आघाडीचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख होती. जनसंघाच्या उभारणीमध्ये रामभाऊंचा मोलाचा वाटा होता. रामभाऊंनी ठाण्याच्या जव्हारमध्ये काही काळ प्राध्यापक म्हणून काम केलं. मात्र त्यानंतर राजकीय क्षेत्रात ते सक्रिय बनले. निर्मोही, निस्वार्थी आणि त्यागी व्यक्तिमत्व म्हणून रामभाऊंनी राजकारणात आणि जनमानसात ओळख होती. रामभाऊंच्या निधनाने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन म्हणून 1 ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले आहे. राज्याच्या समाज कल्याण संचालनालयाच्या वतीने 1 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन साजरा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, विभाग आदींनी या दिवशी जिल्हा व तालुका स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघ, पंचायत राज, नगरपालिका, नेहरू युवा केंद्र, विविध शैक्षणिक संस्था तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घ्यावे. त्यासाठी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य अधिकारी, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्यासह स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब आदी व इतर सामाजिक संस्था, संघटनांनी सहभागी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पतधोरण जाहीर, व्याजदरात 0.5% कपात. शांतता मिशनची व्याख्या आज बदलली आहे. शांतता राखणं आणि सुरक्षिततेची हमी देण्याबरोबरच या मोहिमेत आणखी आव्हानं उभी राहिलेली आहेत. पंतप्रधान मोदी. जर सनातनवर बंदी घातली तर MIM वरही बंदी घालावी लागेल, खडसे. सुभाषचंद्र बोस यांचा परिवार 14 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट. निवडणुकीआधी शिवसेना भाजपात धुसफूस सुरू, सत्तेचा वापर करून सरकार आम्हाला अडचणीत आणतंय, सेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. निधन वार्ता. जुबेरा थारा, सुगंधाबाई गंगाराम भावे, गणपत शिंदे, माधव गोपाळराव शिंदे, परसराम महादेजी बोकारे, केशवराव गोविंदराव मंगनाळे. आजचे वाढदिवस. नरेंद्र चव्हाण, जसबीर सिंग धुपिया, भगवानराव मोरे, केशवरावजी पाटील इंगोले या सर्वांना वाद असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे.
फक्त तुम्ही त्यातून काय घेता ते महत्त्वाचे. श्वेता कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. आज जागतिक हृदय दिन. आयकर विवरणपत्र सादर न केल्याने 16 पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता. खासदार राजू शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, कपिल पाटील यांचा लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती रडारवर. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉक्टर शंकरराव चव्हाण सहकारी, बायोशुगर व ॲग्री प्रोडक्ट्स लिमिटेडचे नवनिर्वाचित चेअरमॅनपदी नरेंद्र भगवानराव चव्हाण यांची निवड. निराधारांचे थकीत अनुदान 8 दिवसात वाटप करू. माजी खासदार खतगावकरांना जिल्हाधिकारी काकाणी यांचे आश्वासन. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक राम कापसे यांचे वयाच्या 82व्या वर्षी राहत्या घरी निधन. 1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध दिन. नांदेड शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले निर्देश. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.